guys, welcome to ABPS Educational. Do like, comment, share and subscribe our channel for new videos. बाजू व कोन यांच्या असमानतेचा गुणधर्म. बघा, त्रिकोणाच्या ज्या बाजू असतात आणि कोन असतात त्यांच्या असमानतेचा गुणधर्म आपल्याला या प्रमेयामध्ये पाहायचा आहे. जर त्रिकोणाच्या दोन बाजूपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोन हा लहान बाजूसमोरील कोनापेक्षा मोठा असतो. म्हणजे मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा, लहान बाजूसमोरील कोन लहान आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बघा, इथे एक त्रिकोण दिला आहे. आपण याच्यावर आकृती काढूया. त्रिकोण XYZ. मग याच्यामध्ये आपल्याला XZ ही बाजू XY पेक्षा मोठी आहे असं दिलं आहे. बघा, त्रिकोण XYZ मध्ये XZ ही बाजू XY पेक्षा मोठी आहे. बरोबर. मग आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? मोठ्या बाजूसमोरील कोन म्हणजे हा Y कोन म्हणजे XYZ हा कोन, लहान बाजूसमोरील म्हणजे XY लहान आहे म्हणून XZY हा कोन. मोठ्या बाजूसमोरील कोन लहान बाजूसमोरील कोनापेक्षा मोठा आहे. मग कोन XYZ, XZच्या समोरचा म्हणून कोन XYZ हा मोठा आहे कोणापेक्षा? तर कोन XZY. बरोबर. मग आता आपल्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एक रचना करायची आहे. काय रचना करायची आहे? पहिल्यांदा ती लिहून. बाजू XZ वर बिंदू P असा घ्यायचा आहे. बाजू XZ वर P बिंदू असा घ्यायचा की XY आणि XP ची लांबी सारखी येईल. लांबी XY बरोबर लांबी XP इतक्या अंतरावर तो असला पाहिजे की XY आणि XP जो असेल त्याची लांबी सारखी येईल. बरोबर. त्यानंतर रेख, आता हा जो P बिंदू इथे येईल तो Y ला जोडायचा आहे म्हणून रेख YP काढली. आपण आता ही रचना करून घेऊया म्हणजे आपल्याला आणखी आकृतीवरून सहज लक्षात येईल. समजा XY आणि XP हे दोन समान अंतर आपण घेतले. आता आपण YP जोडतो. बघा, XY ची लांबी आणि XP ची लांबी सारखी आहे. YP जोडून घेतले आहे. मग इथे एक त्रिकोण तयार झाला आहे. त्रिकोण XYP मध्ये बघूया आपण. त्रिकोण XYP मध्ये जे आपल्याला पक्षात दिलाय XY बरोबर XP करण्याची रचना. बरोबर. मग आता ह्या बाजू एकरूप आहे म्हणून एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. बरोबर. म्हणून कोन XYP बरोबर कोन XPY, कारण आहे एकरूप बाजू समोरील कोन. एकरूप असतात. मग हे दोन कोन एकरूप आहेत. याला आपण विधान क्रमांक 1 देऊया. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर XPY हा जो कोन आहे हा YPZ या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. बरोबर. कोन XPY हा त्रिकोण YPZ चा बाह्य कोन आहे. मग XPY चं माप PZY या कोनापेक्षा निश्चितच जास्त आहे. कोन XPY हा कोन PZY पेक्षा मोठा आहे कारण इथे बाह्य कोनाचे गुणधर्म. मग हा कोन या कोनापेक्षा मोठा आहे. आता हा म्हणजे
वाय पी सुद्धा मोठा येईल, कारण हे दोन कोण एकरूप आहेत, आपण विधान 1 मध्ये दाखवलं. मग विधान 1 वरून आपल्याला काय लिहिता येईल? एक्स पी वाय हा कोण पी झेड वाय पेक्षा मोठा आहे, म्हणून एक्स वाय पी सुद्धा पी झेड वाय पेक्षा मोठा आहे. म्हणून कोण एक्स वाय पी हा कोण पी झेड वाय पेक्षा मोठा आहे. बरोबर. आता बघा, हा कोण मोठा आहे, मी याच्यामध्ये आता आणखी हा कोण मिळवतो. कोण एक्स वाय पी अधिक कोण पी वाय झेड. आता ही बेरीज बघा, एक्स वाय पी आणि पी वाय झेड या दोन कोणाचे. आता हा कोण याच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यात या कोणात आणखी हा कोण मिळवला तर येणारी बेरीज याच्यापेक्षा निश्चितच मोठी असेल. बरोबर आहे. मग ही बेरीज सुद्धा कोण पी झेड वाय पेक्षा मोठी आहे. बरोबर आहे. इथे आपण गुणधर्म लिहू शकतो. समजा ए हा बी पेक्षा मोठा आहे. बरोबर. मग ए अधिक सी जर मिळाला तर तो सुद्धा बी पेक्षा मोठा असेल. आता एक्स वाय पी आणि पी वाय झेड या दोन कोणाला मी काय म्हणतो, एक्स वाय पी आणि पी वाय झेड मिळून एक्स वाय झेड, म्हणजे कोण एक्स वाय झेड असा एक मोठा कोण लिहिला. आणि याला पी झेड वाय म्हणत होतो, त्याला एक्स झेड वाय सुद्धा म्हणता येईल. बरोबर आहे. हा कोण एक्स झेड वाय पेक्षा मोठा आहे. आपलं साध्य जर आपण पाहिलं तर एक्स वाय झेड हा कोण एक्स झेड वाय या कोणापेक्षा मोठा आहे. बरोबर. म्हणजे या निश्चित आपल्या साध्यापर्यंत आपण पोहोचलो आहे. कोणाचे दोन कोण असमान मापाचे असतील तर मोठ्या बाजूसमोरील बाजू लहान कोणासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. अप्रत्यक्षपणे सिद्धता द्यायची आहे. मागील आपण जे प्रमेय पाहिला त्याचाच थोडा हा व्यत्यास आहे. त्रिकोण एबीसी मध्ये इथे एक त्रिकोण एबीसी दिला आहे. कोण बी हा कोण सी पेक्षा मोठा आहे. मग यावर आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता बी कोण जर मोठा आहे तर ए सी ही बाजू ए बी या बाजूपेक्षा मोठी आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून ए सी ही ए बी पेक्षा मोठी आहे हे सिद्ध करायचं आहे. मग आता ए बी आणि ए सी या दोन बाजूच्या लांबीची आपल्याला तुलना करायची आहे. मग आता दोन बाजूची लांबी दिली असता काय काय शक्यता असू शकते. बघा, पहिली शक्यता आपल्याला लिहून दिली आहे की ए सी पेक्षा ए बी मोठी आहे. ए सी पेक्षा ए बी मोठी आहे. दुसरी शक्यता काय येईल, एकतर दोन्ही मोठे आहे म्हणजे दुसरी मोठी आहे किंवा मग दोन्ही सारखे आहे म्हणून ए सी आणि ए बी दोन्ही समान आहे अशी एक शक्यता येईल. तिसरी शक्यता काय येईल तर आता ए सी मोठी येईल म्हणून ए सी ही ए बी पेक्षा मोठी येईल. बरोबर. मग आता एक एक शक्यता घेऊया. अप्रत्यक्ष सिद्धता आहे त्यामुळे आपल्याला ती तपासून पाहू. मग ए सी पेक्षा ए बी मोठी आहे असं आपण गृहीत धरलं तर त्रिकोणाच्या असमान बाजूपैकी मोठ्या बाजूसमोरील कोन हा लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो. मग आता आपण सध्या काय गृहीत धरलाय की ए बी ही ए सी पेक्षा मोठी आहे. मग ए बीच्या समोरचा कोन सी हा ए सीच्या समोरचा कोन बी पेक्षा मोठा आहे म्हणजे कोन सी हा कोन बी पेक्षा मोठा आहे. परंतु आता आपण पक्षात काय म्हटलंय बघा, कोन बी हा कोन सी पेक्षा मोठा आहे. म्हणजे आत्ता आपण जे अप्रत्यक्षपणे सिद्ध करत आलो होतो की ए सी ही ए बी पेक्षा मोठी आहे असं गृहीत धरून त्यामध्ये याचा व्यत्यास आला. सी कोन हा बी पेक्षा मोठा आला परंतु प्रत्यक्षात बी कोन हा सी पेक्षा मोठा आहे म्हणून आपलं म्हणणं जे आहे हे विसंगत आहे. म्हणून ए सी पेक्षा ए बी मोठी आहे हे म्हणणं आपलं चूक आहे. ए सी पेक्षा ए बी मोठी आहे हे चूक.
मग आता दुसरी शक्यता बघ. दुसरी शक्यता काय होती आपण AC आणि AB दोन्ही समान लांबीच्या आहे. मग AC आणि AB दोन समान लांबीचे आहेत तर एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात म्हणून कोन B आणि कोन C सुद्धा एकरूप आहेत. परंतु आता सुद्धा आपण पक्षामध्ये काय म्हटलंय की कोन B हा कोन C पेक्षा मोठा आहे. बरोबर. मग आता इथे म्हणतोय कोन B आणि कोन C एकरूप आहे. कोन B आणि B हा C पेक्षा मोठा आहे म्हणजे इथे सुद्धा पुन्हा विसंगती निर्माण झाली. म्हणून AC आणि AB हे समान आहे म्हणलं आपलं चूक आहे. मग याचा अर्थ तिसरा जो पर्याय आहे AC ही AB पेक्षा मोठी आहे ही एकच शक्यता उरते आणि ती सत्य आहे असं मानूया. म्हणून AC ही AB पेक्षा मोठी आहे. आपल्या साध्यापर्यंत आपण निश्चितच पोहोचलो आहे. AC ही बाजू AB या बाजूपेक्षा मोठी आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आपल्याला एक त्रिकोण दिला आहे त्रिकोण ABC. मग त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण आहे. या त्रिकोणात दोन बाजूची बेरीज करायची बरोबर. मग समजा आपण AB आणि AC ची बेरीज केली. AB अधिक AC जर केली तर ही बेरीज येते BC पेक्षा जास्त बरोबर आहे. त्यानंतर आपण AB आणि BC ची बेरीज केली तर ही AC पेक्षा जास्त येईल आणि BC आणि AC ची जर बेरीज केली तर ही AB पेक्षा जास्त येईल. रचना करूया. किरण BA वर बिंदू D असा घेतला की AC बरोबर AD म्हणजे ACचं जेवढं अंतर आहे तेवढाच अंतर इकडे D बिंदू घ्यायचा आहे व रेख CD जोडली. नंतर येणारा जो D बिंदू आहे तो जोडायचा आहे. बघा आपण रचना करून घेऊया. किरण BA वाढवून घेऊया. हा तुटक रेषेने दाखवतोय मी. इथे बाण दाखवला त्याला. आता साधारण इथे अंदाजे अंतर घ्यायचं आहे. AC एवढं अंतर आहे तेवढं D घ्यायचं आहे. हा D बिंदू C ला जोडून घ्यायचा आहे. बघा हा आपला D बिंदू आला. AD अंतर हे AC अंतराला एकरूप आहे. मग त्रिकोण ACD मध्ये पहा जो नवीन त्रिकोण तयार झाला ACD मध्ये AC बरोबर AD कारण आहे आपण रचनेमध्ये केली तशी रचना त्याची. मग AC आणि ADच्या समोरचे कोण एकरूप होतात म्हणून कोण ACD बरोबर कोण ADC कारण एकरूप बाजू समोरील कोण. एकरूप बाजू समोरील कोण. मग ACD हा ADC या कोणा एवढा आहे बरोबर. मग मी ACD मध्ये ACB मिळवला तर निश्चित त्याचं माप जास्त होईल. मग कोण ACD अधिक कोण ACB मिळवला तर हे माप कोण ADC पेक्षा जास्त बरोबर आहे. आता मी ACD मध्ये ACB मिळवला ही बेरीज मी एकत्र लिहिली तर हा ACB आणि ACD हा मिळून हा जो मोठा कोन तयार झाला म्हणजे BCD पण याला लिहिला कोन BCD हा कोन ADC पेक्षा मोठा बरोबर आहे. BCD हा कोन ADC पेक्षा मोठा आहे. मग BCDच्या समोरची बाजू BD ही बाजू ACD समोरची बाजू आहे BC या बाजूपेक्षा मोठी. पण BC बाजू मोठी आहे बरोबर. आता BD ही बाजू BC पेक्षा तर मोठी आहे. BD म्हणजे काय आहे AB अधिक AD. AB अधिक AD ही BC पेक्षा मोठी आहे. आता AD म्हणजे काय तर AD बरोबर AC आपण रचनेत केला म्हणजे मी ADच्या जागी AC लिहितो म्हणजे AB
अधिक AC ही BC पेक्षा मोठी आहे. आपलं जे साध्य होतं AB अधिक AC ही BC पेक्षा मोठी आहे. याचप्रमाणे आपल्याला AB अधिक BC ही AC पेक्षा मोठी आहे आणि BC अधिक AC ही AB पेक्षा मोठी आहे हे सिद्ध करता येईल. त्रिकोण PQR मध्ये PQ ही 10 सेंटीमीटर आहे, QR 12 सेंटीमीटर आहे, PR 8 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोन ओळखायचा आहे. बघा, आपण आता पहिल्यांदा बाजूंच्या लांबीचा उतरता क्रम लावूया. मग सर्वात मोठी बाजू कोणती येईल तर येईल QR. QR पेक्षा PQ लहान येईल आणि PQ पेक्षा PR लहान येईल. बरोबर. बघा, PR पेक्षा PQ मोठी आणि PQ पेक्षा QR मोठी. आता हा उतरता क्रम लावल्यानंतर आपल्याला याच्यावर काय लक्षात येईल की सर्वात मोठी बाजू कोणती आहे. सर्वात मोठी बाजू आहे QR. म्हणून मग आता इथं समोरचा कोन कोणता, म्हणून सर्वात मोठा कोन कोणता येईल. आता त्रिकोणाचे जे 3 शिरोबिंदू आहेत बघा, त्रिकोण PQR मध्ये आपण पाहतोय QR बाजू समोरचा कोन तर राहिलेला शिरोबिंदू, म्हणून आपण त्याला म्हणतोय आपण P. त्यानंतर सर्वात लहान बाजू, मग सर्वात लहान कोन कोणता आहे. सर्वात लहान बाजू PR आहे. मग म्हणून सर्वात लहान कोन आता PR या बाजू समोरचा कोन पाहतोय, म्हणून मधला राहिलेला जो शिरोबिंदू आहे तो आहे Q. म्हणजे आपल्याला आकृती न काढता सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सहजपणे लिहिता येऊ शकतं. बघा, आपण आकृतीवरून सुद्धा याला तपासून पाहू शकतो. एखादा छोटासा त्रिकोण जर आपण काढला, बघा इथे त्रिकोण PQR काढला आहे आणि या त्रिकोण PQR मध्ये बघा PQ बाजूची लांबी घेतली आपण 10, PQ ची लांबी 10, QR ची 12 आणि PR ची घेतली 8. मग QR च्या समोरचा कोन P जो सर्वात मोठा आणि PR च्या समोरचा कोन Q सर्वात लहान. या प्रकारे आपल्याला हे सिद्ध करायचं. पण आकृती न काढता सुद्धा आपल्याला या 3 शिरोबिंदूंच्या या रचनेवरून उत्तर सांगता आलं पाहिजेच निश्चित. चला वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 आहे. त्रिकोण फॅनमध्ये कोन F 80 अंशाचा आहे, कोन A 40 अंशाचा आहे. तर आपल्याला त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूची लांबी सांगायची आहे आणि चं कारण लिहायचं आहे. मग त्रिकोण फॅनमध्ये कोन F अधिक कोन A अधिक कोन L बरोबर 180 अंश. Fचं माप 80 अंश, Aचं माप 40 अंश अधिक कोन N काढायचा आहे. मग कोन L बरोबर 180 अंश वजा या दोघांची बेरीज 120 अंश वजा केली, म्हणजे Lचं माप आलं 60 अंश. पण मागील उदाहरणामध्ये आपण जसं ज्याप्रमाणे बाजूंचा उतरता क्रम लावला होता त्यामुळे इथे सुद्धा कोनांचा उतरता क्रम लावू. सर्वात मोठा कोन येईल F, म्हणून कोन F. मग याच्यापेक्षा लहान कोन येईल कोन L आणि त्याच्यापेक्षा लहान कोन येईल कोन A. बरोबर. 80 अंश, 60 अंश आणि 40 अंश याप्रमाणे. मग सर्वात मोठा कोन कोणता आहे F आणि सर्वात लहान कोन कोन A. मग आता सर्वात मोठा कोन F आहे, मग त्या समोरची बाजू कोणती, म्हणून सर्वात मोठी बाजू. आता आपण त्रिकोणाच्या शिरोबिंदूनुसार लिहून पाहूया. सर्वात मोठा कोन F आहे, म्हणून त्याच्या समोरची बाजू येईल AN. सर्वात लहान कोन A आहे, म्हणून सर्वात लहान बाजू कोणती येईल, सर्वात लहान बाजू. आता A जर कोन लहान आहे तर राहिलेले 2 शिरोबिंदू घेऊन जी बाजू तयार होईल म्हणजे FN, सर्वात लहान बाजू येईल FN. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आणखी एक उदाहरण पाहूया. सराव संच 3.4. प्रश्न क्रमांक 7 आहे. यामध्ये आपल्याला आकृतीमध्ये एक त्रिकोण PQR दिला आहे
पी क्यू एस बघा, हा पी, हा क्यू आणि हा एस, यामध्ये हा आर असा काढला आहे. रेख पी आर ची लांबी आणि रेख पी क्यू ची लांबी सारखी आहे. तर आपल्याला दाखवायचं आहे की पी एस ही बाजू पी क्यू या पेक्षा मोठी आहे. बरोबर. मग बघा आता पहिल्यांदा आपण त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाहू. पी क्यू आर मध्ये पी आर एकरूप रेख पी क्यू, पी क्यू आणि पी आर जर एकरूप आहे तर म्हणून कोन पी क्यू आर एकरूप कोन पी आर क्यू. बरोबर आहे, कारण एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. एकरूप कोन. आता कोन पी क्यू आर बरोबर कोन पी आर क्यू. पी आर क्यू हा त्रिकोण पी आर एस चा बाह्य कोन आहे. पी आर एस या त्रिकोणाचा तो बाह्य कोन आहे. मग पी आर क्यूचं माप एस पेक्षा निश्चितच जास्त आहे. मग कोन पी आर क्यू हा कोन एस पेक्षा मोठा आहे. बरोबर, बाह्य कोनाच्या गुणधर्मानुसार. मग पी आर क्यू मोठा आहे. आता पी आर क्यू हा पी क्यू आर ला एकरूप आहे म्हणून कोन क्यू सुद्धा एस पेक्षा मोठा आहे. म्हणून कोन किंवा आपण याला विधान नंबर 1 देऊन ठेवूया. विधान 1 वरून आपण हे लिहूया. कोन पी क्यू आर हा कोन एस पेक्षा मोठा आहे विधान 1 वरून. आता याला पी क्यू आरला शॉर्टकटमध्ये कोन क्यू हा कोन एस पेक्षा मोठा आहे. कोन क्यू हा कोन एस पेक्षा मोठा आहे. मग क्यू समोरची बाजू म्हणून बाजू पी एस आणि ही मोठी आहे. एस समोरची बाजू पी क्यू. बाजू पी एस ही पी क्यू पेक्षा मोठी आहे. म्हणून आता आपल्याला इथे जे सिद्ध करायचं होतं की रेख पी एस ही रेख पी क्यू पेक्षा मोठी आहे. अशा प्रकारे आपण या असमानतेच्या बाजू आणि कोनाची उदाहरणे सोडवू शकतो.